स्त्रीवाद. स्त्रीवादाचे 3 मुख्य प्रवाह: उदारमतवादी स्त्रीवाद, दुसरा आहे समाजवादी, त्याच्यामध्ये मार्क्सवाद पण घेतलाय, म्हणजे कधी कधी त्याला समाजवादी मार्क्सवादी असं म्हणतात, आणि तिसरा जो आहे जहाल स्त्रीवाद. स्त्रीवादातला पहिला आविष्कार उदारमतवादी स्त्रीवाद म्हणून आलेला आहे. ह्याचा जर थोडक्यात अर्थ तुम्ही बघितला म्हणजे तर तुम्हाला असं लक्षात येईल की उदारमतवादी तर्क, दृष्टी स्त्रियांच्या प्रश्न व समस्यांना लागू करणं. हा एका वाक्यामध्ये तुम्हाला मुद्दा लक्षात यायला पाहिजे. त्याचा उलगडा करूयात आपण. उदारमतवादी तर्क किंवा दृष्टी स्त्रियांच्या प्रश्न व समस्यांना लागू करणं. आता म्हणजे काय तर उदारमतवाद मानवाला काय म्हणतो? विवेकी व्यक्ती आहे. म्हणजे ते पुढचं मी लिहित नाही, म्हणजे विवेकी तो शब्दप्रयोग महत्वाचा आहे. म्हणजे ओके, मग आता हे त्यांनी कोणाला लागू केलं? पुरुषांना लागू केलं. म्हणजे मूळ जे ह्याच्यात होतं. मग आता स्त्रीवाद काय म्हणतो? म्हणजे कुठला स्त्रीवाद? तर उदारमतवादी स्त्रीवाद. तर स्त्रिया देखील, आता मी तेवढं सगळं लिहित बसत नाही, स्त्रिया देखील मानव आहेत, बरोबर. मग मानव विवेकी असेल तर स्त्रिया मानव आहेत हे लॉजिक त्यांनाही लागू पडायला पाहिजे, आणि मानव विवेकी आहे म्हणजे सो स्त्रिया देखील काय आहेत? विवेकी आहेत. म्हणजे मानव म्हणून त्या देखील विवेकी आहेत. म्हणजे स्त्री ही काय आहे? विवेकी आहे. आता म्हणजे त्याचा सोपा अर्थ काय? स्त्रीकडे काय म्हणून बघायला पाहिजे? व्यक्ती डॅश. कसली व्यक्ती? विवेकी व्यक्ती म्हणून पाहिले पाहिजे. हा फार महत्वाचा गाभा विचार आहे त्यांचा. म्हणजे ओके, ह्याच्यामध्ये जॉन स्टुअर्ट मिल आणि मेरी ओल्स्टनक्राफ्ट ही 2 नावं लक्षात ठेवा. म्हणजे मेरी ओल्स्टनक्राफ्ट आणि जॉन स्टुअर्ट मिल. म्हणजे ओके, त्यांनी हा विचार मांडला, पण मेरी ओल्स्टनक्राफ्टचं योगदान हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एलिझाबेथ, कॅन्डिस स्टॅटन वगैरे त्या तुमच्या टिपणामध्ये नावात आहेत. त्याचा बॉक्स तुम्ही करून ठेवला तरी चालतं. ओके, पण मेरी ओल्स्टनक्राफ्ट विंडिकेशन ऑफ द राईट्स ऑफ विमेन हा जो त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे, मेरी ओल्स्टनक्राफ्ट. ओके, सो उदारमतवादी तर्क लागू करणं. उदारमतवाद जसं माणसाला विवेकी मानतो तसंच, आणि पुरुषाला तसंच, मग स्त्रिया देखील मानव आहेत, त्या देखील विवेक असणारे आहेत. म्हणजे तिच्याकडं तुम्ही दुय्यम व्यक्ती म्हणून बघू नका, तिच्याकडे तुम्ही अशी व्यक्ती म्हणून बघा ती देखील काय आहे? विवेकी आहे. म्हणजे आता हे फार महत्वाचं आहे. म्हणजे दृष्टी बदला, विचार बदला, बघणं बदला, असंच उदारमतवादी स्त्रीवाद सांगतो. म्हणजे ओके, तो स्त्रियांचा विचार करतो, स्त्रियांच्या प्रश्नाचा विचार करतो, स्त्रियाकडे दुय्यम पद्धतीनं बघू नका असं सांगतो. पण हे सांगताना जी दृष्टी, जो पॉइंट ऑफ व्ह्यू तो मांडतो, तो कुठला आहे? तो उदारमतवादी आहे. म्हणजे ओके, आता पुढं ह्यातला प्रत्येक मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे पुढं त्याच्या आधारे मग काय मागणी येईल पुढची? पुरुषांप्रमाणेच समान हक्क व स्वातंत्र्य. बरोबर आहे? पुरुषांप्रमाणेच समान हक्क व स्वातंत्र्य. त्यांचं म्हणणंच असं आहे की स्त्रियांना कमी लेखून, स्त्रियांना दुय्यम मानून समाजानं काय केलेलं आहे? त्यांना हक्कच नाकारलेले आहे, त्यांना स्वातंत्र्यच दिलेलं नाहीये. म्हणजे त्यामुळे त्यांच्या मते स्त्रियांचा प्रश्न, समाजातील स्त्रियांचा प्रश्न म्हणजे हक्क आणि स्वातंत्र्याच्या विषम वाटणीचा प्रश्न आहे. म्हणजे बरोबर आहे. मग काय करायला पाहिजे? तर उत्तरच आहे ना. म्हणजे तर तुम्ही काय करा?
हक्क आणि स्वातंत्र्याच्या बाबतीतली विषमता नष्ट करा आणि तुम्ही हक्क आणि स्वातंत्र्य या बाबतीमध्ये समता द्या. म्हणजे सो पुरुषांना जे हक्क आहेत आणि पुरुषांना का दिले तुम्ही, कारण पुरुषांना तुम्ही विवेकी व्यक्ती मानलं, मग ते लॉजिक ही स्त्रियांना लागू, म्हणजे एक एक लॉजिकली ती बाब तुम्हाला पुढे येताना दिसते. म्हणजे ओके, आता ह्याच्या पुढे बघा, पुरुष सत्ता व्यवस्था अपघात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे उदारमतवादी स्त्रीवाद म्हणतो की होय आहे ती. आता पुरुषसत्ताक व्यवस्था पुरुषसत्ताक व्यवस्थेचा अर्थ काय की समाजामध्ये कुणाची सत्ता आहे, पुरुषांची आहे, ते सत्ताधारी आहेत, त्यांच्याकडं संपूर्ण सत्ता निर्णय एकवटलेला आहे आणि स्त्रियांना दुय्यमत्व दिले, त्यांना हक्क नाहीत, कुठलं स्वातंत्र्य नाही. ती पुरुषसत्ताक व्यवस्था आहे. स्त्रियांचं दुय्यमत्व ते आता आपल्याला कल्पना आहे त्याची. म्हणजे पण ते काय म्हणतात, हो ती आहे पुरुषसत्ताक, म्हणजे समाज पुरुषसत्ताक आहे, समाजामध्ये पुरुषसत्ताक व्यवस्था आहे. पण काय म्हणतात ते उदारमतवादी स्त्रीवादी, ही व्यवस्था पुरुषांनी काही अशी जाणीवपूर्वक ठरवून हेतुपुरस्सर केलेली, प्रस्थापित केलेली व्यवस्था नाही, अपघातानं निर्माण झालेली आहे, ॲक्सिडेंटली निर्माण झालेली आहे. म्हणजे बरोबर, पण म्हणजे ॲक्सिडेंटली निर्माण झालेली आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. पुढे ते काय म्हणतात, पण आपल्याला ती व्यवस्था बदलता येते. आणि मग ती बदलायची कशी, तर पुरुषांच्या विवेकाला आवाहन करून बदलता येईल. खूप म्हणजे त्यांच्या तर्काप्रमाणे तो विचार सांगताना दिसतात. म्हणजे ओके, आणि पुढं राज्याबद्दलचा त्यांचा जो विचार आहे तो तेवढाच महत्वाचा आहे. म्हणजे शेवटचा जो त्यातला मुद्दा आहे. उदारमतवादी स्त्रीवाद काय म्हणतो की बघा, समाजात पुरुषसत्ताक व्यवस्था आहे, समाजात आहे, समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे, ती राज्यात पण आहे. राज्यात सगळे पुरुषच आहेत, राज्याच्या सगळ्या यंत्रणा पुरुषांच्या ताब्यात आहेत, पुरुषच तिथं सत्ता उपभोगतायत. म्हणजे पण तो अपघात आहे. आणि मग ते काय करतात की राज्य जरी आत्ता पुरुषसत्ताक असलं तरी त्या राज्याचं स्वरूप तुम्हाला बदलता येतं. मग काय करायचं, तर तिथं स्त्रियांना प्रवेश द्यायचा. म्हणजे त्या लेजिस्लेटर बनतील, त्या मंत्री बनतील, त्या जज बनतील. हा मुद्दा आला लक्षात तुम्हाला. म्हणजे राज्य जरी आत्ता स्त्रियांचा पूर्णपणे अभाव असणारी यंत्रणा आणि संस्था असली, पुरुषांनीच ती भरलेली असली, पुरुष सत्ताकच ती व्यवस्था जरी असली, तरी त्या राज्याचं स्वरूप आपल्याला बदलता येतं. कारण मुळात पुरुष सत्ताक व्यवस्थेचं स्वरूप तुम्हाला बदलायचं आहे. म्हणजे ओके, आणि त्या माध्यमातूनच तुम्हाला राज्याचं स्वरूप देखील बदलायचं आहे. म्हणजे ओके, म्हणजे आत्ता पुरुषांचाच प्रभाव त्याच्यावरती जरी असला, प्रभावानुसार नाही, पुरुषांचंच नियंत्रण जरी असलं तर राज्यावरचं नियंत्रण पुरुषांचं कमी करता येईल आणि स्त्रियांचा राज्यातला प्रवेश आणि त्यातला सहभाग हा तुम्हाला हळूहळू वाढवता येऊ शकतो. म्हणजे आता त्याच्यात एक मुद्दा मात्र महत्त्वाचा इथं लक्षात ठेवा. हे जे मी जनरल लिहिले समान हक्क आणि स्वातंत्र्य, त्यातला जो JS मिल आहे आणि एकंदर ह्या ज्या होत्या मेरी वोल्सनक्राफ्ट, म्हणजे तर हे जे उदारमतवादी स्त्रीवादाच्या बाबतीमध्ये आहे, मतदानाचा हक्क, त्याच्यानंतर शिक्षण आणि त्याच्यानंतर रोजगार, म्हणजे नोकरी म्हटलं तरी चालतंय. म्हणजे हे जे 3 हक्क आहेत, म्हणजे हे 3 हक्क अत्यंत महत्वाचे मानले गेलेले आहेत. इथं आपण जनरल लिहिलं होतं. म्हणजे ओके, हा उदारमतवादी स्त्रीवाद आहे. म्हणजे की जो उदारमतवादी तर्क लागू करतो, म्हणजे स्त्रियांकडेही पुरुषांप्रमाणेच विवेकी प्राणी म्हणून बघा, त्यांच्याकडे ती क्षमता आहे. एकदा का ते तुम्ही स्वीकारलं की मग तिच्याकडे तुम्ही विवेकी व्यक्ती म्हणून बघा. मग त्याच आधारे समान हक्क आणि स्वातंत्र्य आहेत. पुरुषसत्ताक व्यवस्था जरी असली तरी ती जाणीवपूर्वक निर्माण केलेली संस्था नाही, तो एक अपघात आहे. आणि राज्य जे आहे, कारण शेवटी राज्य महत्त्वाचं आहे. आपण विचारधारेबद्दल बोलतोय
आपण समाजाबद्दल बोलतोय, समाजातल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेबद्दल बोलतोय, तर समाजासाठी निर्णय घेणाऱ्या संस्थेबद्दल बोलावंच लागेल आपल्याला. स्त्रियांच्या वाट्याला आलेलं दुय्यमत्व, विषमता, भेदभाव जर नष्ट करायचा असेल तर तुम्हाला राज्य नावाच्या सार्वजनिक संस्थेबद्दल बोलावं लागेल. पण तिचा आत्ता प्रॉब्लेम असा आहे की ती पुरुषांच्याच नियंत्रणाखाली आहे. मग ती बदलायला पाहिजे. आणि त्यासाठी मग हे जे 3 मतदानाचा हक्क आहे, निवडणूक आपण त्याला लढवू शकतील, शिक्षणाचा हक्क आहे, त्यांचा दर्जा सुधारेल आणि त्यांनाही नोकरी करण्याचा हक्क दिला गेला पाहिजे. त्यामुळे त्यांचं कुटुंबातलं पण स्थान, पण एकंदर समाजाची जी दृष्टी आहे त्यांच्याकडे बघण्याची, म्हणजे ह्या दुय्यम आहेत, त्यांच्याकडे क्षमता नाही, तर ती बदलण्यामध्ये म्हणजे पुरुषसत्ताक व्यवस्था नष्ट होण्यामध्ये ह्या हक्काचा वाटा हा अत्यंत महत्त्वाचा आहे, भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे. अशा प्रकारे हा उदारमतवादी स्त्रीवाद आहे. म्हणजे UPSCनं प्रश्न विचारताना फरकाचे प्रश्न पण विचारलेले आहेत. म्हणजे उदारमतवादी स्त्रीवाद आणि जहाल स्त्रीवाद याच्यातला फरक सांगा म्हणजे. ओके. किंवा UPSCनं विशेषत्वानं जे विचारले ते जहाल स्त्रीवादामध्ये काही महत्त्वाच्या घोषणा आहेत, त्यांच्या काही थीम आहेत. म्हणजे खाजगी देखील राजकीय आहे, स्त्री ही जन्माला येत नाही तर स्त्री ही घडवली जाते, अशा काही अत्यंत महत्त्वाच्या घोषणा आहेत. त्या आपण बघूयात, म्हणजे त्या पुढच्या लेक्चरला आपण डेफिनेटली बघूयात. पण आत्ता आपण सुरुवात केलेली आहे आणि त्यातनं उदारमतवादी स्त्रीवाद जो आहे, तर त्या उदारमतवादी स्त्रीवादानं कुठली पायाभूत मूल्य मांडलेली आहेत त्याची चर्चा आपण केलेली आहे. म्हणजे